तिरुपती बालाजीच्या भक्तांचे दान नेहमीच चर्चेत असते। जगातलं सगळ्यात प्रसिद्ध आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणजे भगवान व्यंकटेश्वर स्वामींचं तिरुपती मंदिर। इथे दरवर्षी लोक अब्जावधी रुपये आणि शेकडो किलो सोनं चांदी दान करत असतात। भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला दर दिवशी 120 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवलं जातं। आणि अशातच व्यंकटेश्वर स्वामींच्या एका भक्ताने व्यवसायात आलेल्या यशामुळे आनंदाने बालाजीला तब्बल 140 कोटींचं म्हणजेच 121 किलो सोनं दान करण्याचा निर्णय घेतला। आणि याची माहिती स्वतः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली। त्यांनी सांगितलं की या भक्ताने एक कंपनी सुरू केली आणि बालाजीच्या कृपेने त्यांना मोठं यश मिळालं। त्यांच्या यशाचं श्रेय बालाजीला देत ते तब्बल 121 किलो सोनं दान करणार आहेत। त्यांच्या कंपनीचे 60% शेअर विकून त्यांनी 1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्स कमवले आणि मग त्यांनी हा निर्णय घेतला। आणि या भक्ताने त्यांची ओळख गुप्त राहावी अशी देखील विनंती केली आहे। तुम्हाला काय वाटतं, हा व्यक्ती कोण असेल? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राइब करा।